मंडळी रामकृष्ण हरी. ते नव तुम्हाला माहित आहे नव, तुम्ही काय बघतायसा? ओम साई क्रिएशन. अहो हे युट्यूब चॅनेल आहे. हे महाराष्ट्रातलं एकमेव युट्यूब चॅनेल आहे जे सगळ्या वारकरी विचारधारा घरोघरी पोहोचवण्याचं काम करतंय. अहो मग बघताय काय, आपली वारकरी विचारधारा पोहोचवणार हे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब कराय नको? कुठल्या संतांकरता धावून आला तर बऱ्याच जणांना कथा भाग माहिती आहे. कुर्मदास नावाचे एक थोर भक्त होऊन गेले महाराज. ज्यावेळी जनार्दन स्वामींचं कीर्तन त्यांनी ऐकलं, जनार्दन स्वामींनी सांगावं, पंढरीची दारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीच्या आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. जगद्गुरु तुकोबाराने सुद्धा तेच केलं. काय केलं महाराज? पंढरीची वारी आहे माझी घरी आणि कण करी तीर्थव्रत. महाराज सांगतात, जनार्दन स्वामींनी सांगितलं, अरे एकदा का भगवान परमात्म्याची वारी पंढरीची मनुष्यानं जीवनामध्ये येऊन केली तर जे ज्याला पाहिजे ते आमचा भगवान परमात्मा पुरवतो. आणि मग कुर्मदासानं ऐकलं. परंतु कुर्मदासाला आपले दोन्ही हात नव्हते, दोन्ही पायही नव्हते बरं का. आणि मग काय करावं? जनार्दन स्वामींनी ते सांगितलेलं आहे की अरे बाबांनो, जीवनामध्ये मनुष्यानं एकदा तरी पंढरीची वारी केली पाहिजे. आणि मग महाराज कुर्मदासांनी मनामध्ये संकल्प केला की भगवान परमात्म्यानं आपलं काय पूर्वजन्मीचं पाप असावं, त्या कारणास्तव भगवान परमात्म्यानं आपल्याला दोन्ही हात नाही दिले, दोन्ही पाय नाही दिले. परंतु जनार्दन स्वामींनी सांगितलंय, भगवान परमात्म्यापर्यंत जो तिथपर्यंत जाऊन एकदा का मागणी केली की त्याची मागणी भगवान परमात्मा पूर्ण करतो. आणि म्हणून कुर्मदासजी निघाले. पण जायचं कसं आता? दोन्ही हात तर नाहीत, पाय सुद्धा नाहीत, चालावं कसं? मग कुर्मदासजीनं काय करावं? आपल्याला जे ओंडक्याप्रमाणे ज्यांचं जे शरीर होतं त्या शरीरानं लोटांगण घेत 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 कुर्मदासजी पंढरीला निघाली. का? तर फक्त जनार्दन स्वामीच्या शब्दामुळे. आणि पंढरीची यात्रा करण्याकरता ज्यावेळी कुर्मदासजी निघालेत, बरं त्यावेळीचे रस्ते आताच्या रस्त्यासारखे नव्हते महाराज. पायवाटा होते त्यावेळी पंढरीला जाण्याकरता. अजून सुद्धा जी महिन्याची वाट चालतात आमचे महिना वारकरी, त्या वारकऱ्यांना अजून सुद्धा पायवाटा माहिती आहेत. लॉकडाऊनच्या काळामध्ये पोलीस ज्यावेळी या हायवेनं जाऊन देत नव्हते त्यावेळी आमचे महिन्याचे वारकरी लॉकडाऊनमध्ये पायवाटांचा उपयोग करत होते. मग त्या काळामध्ये त्या पायवाटा खराब असलेला रस्ता, त्या रस्त्याने दगडी काटे सगळे त्या रस्त्यामध्ये. आणि मग महाराज कुर्मदासजी लोटांगण घेत 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 त्या रस्त्याने चाललेले आहेत. खाली जी रस्त्यावरती जी दगडी होती ती दगडी अंगाला टोचत राहायची, जे खडे होते ते खडत टोचत राहायचे. परंतु कुर्मदासजीनं माघार घेतली नाही. जनार्दन स्वामींची दिंडी पाठी मागून येते, कुर्मदासजी पुढे चाललेले आहेत. प्रत्येक गावामध्ये जावं आणि प्रत्येक गावातल्या गावकऱ्यांना सांगावं, अरे बाबांनो, जनार्दन स्वामींची दिंडी पाठी मागून येते आणि त्याकरता तुम्ही काहीतरी कोणी सगळ्यांनी मिळून प्रत्येकानं अन्नदान करावं. कुर्मदासजीने सांगावं दिंडी करता, अन्नदान करण्याकरता. आणि कुर्मदासजी पुढे जनार्दन स्वामींची दिंडी पाठी मागून यायची. प्रत्येक गावामध्ये गेल्याच्या नंतर सुंदर प्रकारे दिंडीची सोय व्हायची महाराज. एक वेळेचा नाश्ता, चहा, जेवण सगळं काही दिंडीला मिळायचं. जनार्दन स्वामींच्या लक्षात येणारे ना आपला कुठला माणूस समोर पाठवलाय प्रत्येकाला निमंत्रण देण्याकरता किंवा कळवण्याकरता की पाठीमागून दिंडी येते, तुम्ही अमुक अमुक सोय करा. दिंडीची सोय होती कशी काय? मग महाराज कुर्मदासजीचं चाललेलं आहे. लोटांगण घेत 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 त्या रस्त्याने कुर्मदासजी निघाले. अंगावरती जे वस्त्र होते ते वस्त्र सुद्धा काही दिवसांनी फाटून गेले. मग निर्वस्त्र त्या ठिकाणी कुर्मदासजी चाललेले आहेत. अंगावरती वस्त्र नाही. उघड्या अंगाने ज्यावेळी कुर्मदासजी लोटांगण घालतायत, ते जे खडे होते, दगड होते, काटे होते, ते संपूर्ण अंगामध्ये कुर्मदासजी जे शिरतायत जखमा झालेल्या. परंतु कुर्मदासजी चालतायत. आणि जनार्दन स्वामींनी एका गावामध्ये आल्याच्या नंतर विचारपूस केली. म्हणजे अरे
ना आमच्या दिंडीचा कुठला माणूस तुमच्यापर्यंत निमंत्रण घेऊन आला किंवा दिंडी येणार असं कळवण्याकरता आला, पण याच वर्षी तुम्ही आमची जेवणाची सोय किंवा नाश्त्याची जी सोय असेल, जेवणाची सोय असेल ती कशी काय केली? तर मग महाराज त्या मनुष्यानं सगळं काय वृत्तांत सांगावं, म्हणावं महाराज तुमचाच जे कोणीतरी भक्त आहे की ज्याला हात नाहीत पाय नाहीत, आपलं शरीर त्या ठिकाणी घसटत लोटांगण घेत 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 तो चाललेला आहे, त्याला दोन्ही पाय नाही दोन्ही हात नाहीत, आणि तो प्रत्येक गावामध्ये प्रत्येकाला सांगतोय की जनार्दन स्वामींची दिंडी पाठीमागून आलेली आहे. परंतु महाराज कुर्मदासजी चाललेत, चालताना सुद्धा भगवान परमात्म्याचं नाव मुखामध्ये त्यांच्या आहे. ज्यावेळी त्या उघड्या अंगाने लोटांगण घेत आहेत कुर्मदासजी, तरी सुद्धा भगवान परमात्म्याचं नाम त्यांच्या मुखामध्ये, दोन्ही हात नाही दोन्ही पाय नाहीत. महाराज आता आपल्या मनुष्याला भगवान परमात्म्याने एवढा सुंदर नरदेह दिला, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जिनी तू जोडीशी नारायण नाशे जीवपण भवरोगा ऐसे. एवढा सुंदर नरदेह त्या ठिकाणी भगवान परमात्मा दिला, पण महाराज सांगतात देवी दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बादिकेचा. अहो लोक वारीला जरी निघाली, त्या दिवशी मी त्या मंदिरावरती सांगितलं ज्वाला मारुतीच्या, दिंडी जरी निघाली, दिंडीत भजन चालू असलं, काही वाटप दिसली की दिंडी वळालीच म्हणून समजायचं. बिस्किट पुढे दिसले का दिंडी वळली, गुडदाणी दिसली का दिंडी वळली. पण तसं नाही महाराज, कुर्मदासजी चाललेत भगवान पंढरीरायाच्या भेटी करता, पण जात असता कसे चाललेत, गात जागा 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 कसे निघालेत, गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला. हो हे कुर्मदासजीचं झालं, पण आताचे माणसं खात जागा
खात. पण तसं नाही महाराज. कुर्मदासजी मनोभावे भक्तिभावानं प्रेमानं भजन करत 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 भगवान पंढररायाच्या भेटी करता निघालेत. जात असता महाराज कुर्मदासजींची व्यथा अवघड झाली. काय झालं? शरीराचे हाल होऊ लागले. जे रस्त्यावरती जे दगड होते, छोटे छोटे जे काटे होते, दगड होते, चिमुक काटे होते, ते सगळे त्या ठिकाणी लोटांगण घेत असता कुर्मदासजीच्या अंगामध्ये शिरायचे. संपूर्ण अंग त्या ठिकाणी महाराज रक्तानं लाल बंद झालेलं होतं. परंतु कुर्मदासजीने विचार केला नाही. तसंच भगवान परमात्म्याच्या भेटी करता लोटांगण घालत 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 शेवटी वाटार पर्यंत येऊन त्या ठिकाणी कुर्मदासजी ठेपलेलेत. आता मात्र शरीर काही कुर्मदासजीचं साथ देईना. कुर्मदासजी जागेवरती पडून राहिलेले आहेत. कुर्मदासजी जागेवरती पडून राहिले. दुसऱ्या दिवशी मात्र पाठीमागून त्या ठिकाणी जनार्दन स्वामींची दिंडी आली. ज्ञानोबा तुकाराम जय घोष करत करत जनार्दन स्वामींची दिंडी आलेली आहे. कुर्मदासजीला बरं वाटलं. अरे वा, म्हणे आता जनार्दन स्वामींची दिंडी आली. माझं शरीर काय आता मला साथ देईना. परंतु ही दिंडी माझ्यापर्यंत आल्याच्या नंतर मी जनार्दन स्वामींना किंवा एखाद्या व्यक्तीला माझ्यापर्यंत मी बोलवेल आणि माझा निरोप भगवान परमात्म्यापर्यंत द्यायला सांगेल. आणि म्हणून दिंडी आल्याच्या नंतर कुर्मदासजी त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला पडलेले आहेत. दिंडी निघालेली आहे. जनार्दन स्वामींचं लक्ष गेलं कुर्मदासजीकडे. पळत पळत जनार्दन स्वामी आले आणि जनार्दन स्वामींनी विचारला, अरे काय व्यथा करून घेतलीशी तुझ्या शरीराची? अरे तुला दोन्ही हात नाहीत, पाय नाहीत, तू कशा करता आलास? त्यावेळी कुर्मदासजीनं सांगावं, स्वामी तुमच्याच कीर्तनामध्ये ऐकलं होतं, जो कोणी भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याची वारी करेल त्याच्यापर्यंत जाऊन पंढरीमध्ये जाईल. आणि जो जो त्याला जे काही मागेल तो आमचा भगवान परमात्मा पुरवतो. मग महाराज जनार्दन स्वामींनी सांगावं, अरे तुला दोन्ही हात नाहीत, पाय नाहीत, तू इथपर्यंत आला कसं काय? त्यावेळी कुर्मदासजीने सांगितलं, स्वामी मी लोटांगण घेत 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 इथपर्यंत आलो. जोपर्यंत माझ्या शरीराने मला साथ दिली तोपर्यंत मी लोटांगण घेत इथपर्यंत आलो. जिथपर्यंत माझ्यामध्ये ताकद होती पूर्ण ताकदीनं मी इथपर्यंत आलो. पण आता माझं काही शरीर मला साथ देत नाही. मग तुम्ही आता पंढरीमध्ये जाल. पंढरीमध्ये गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याच्या रावळामध्ये जाल. रावळामध्ये गेल्याच्या नंतर त्याचं सुंदर असं मुख तुमच्या डोळ्यांना निहाळाल आणि ते रूप तुम्ही पाहिल्याच्या नंतर भगवान परमात्म्याचं दर्शन घेऊन तुम्ही बाजूला याल. पण माझी एक विनवणी आहे. काय? एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार,
उपकार माझ्यावरती काय करा, एवढा करा उपकार. देवा सांगा नमस्कार. पंढररायापर्यंत ज्यावेळी तुम्ही पोहोचाल, देवाला सांगा तुमचा कुर्मदास जोपर्यंत तुम्ही त्याच्या शरीरानं त्याला साथ दिली, जोपर्यंत तुम्ही त्याला बळ दिलं, तोपर्यंत तो लोटांगण घालेतच होता. पण आता मात्र त्याचं शरीर त्याला साथ देत नाही. तुका म्हणे मजा आठवा, मूळ लवकरी पाठवा. महाराज सांगतात भगवान परमात्म्यापर्यंत एवढं तुम्ही माझा निरोप त्या देवापर्यंत एवढा पोहोचवा. आणि मग महाराज जनार्दन स्वामी गेलेत. पण देवाला सांगावं लागतं का? न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहार चीन लगे. मग महाराज भगवान परमात्म्याला जसं का कळालं, तसं देव धावत या कुर्मदासापर्यंत, या वाटारपर्यंत येऊन पोहोचला. आणि ज्यावेळी भगवान परमात्मा आले, कुर्मदासाला आपल्या मांडीवरती घेतलं. आणि मांडीवरती घेऊन कुर्मदासाची अवस्था पाहिली. साक्षात पंढरीश पांडुरंग परमात्मा रडायला लागला. आणि देवानं सांगावं, कुर्मदासा अरे काय हे हाल करून घेतले स्वतःच्या जीवाचे, कशा करता एवढे हाल करून घेतलेस? त्यावेळी त्यानं सांगावं, देवा अरे माझ्या जनार्दन स्वामींच्या कीर्तनामध्ये मी ऐकलं होतं काय, जो कोणी त्या पंढरीरायाची वारी करेल, जो कोणी पंढरपुरामध्ये जाईल त्याला मोक्ष भेटतो. जो कोणी भगवान पंढररायाची वारी करेल, जी जी इच्छा त्याच्या मनामध्ये असेल ती ती इच्छा भगवान परमात्मा पूर्ण करतो. म्हणून मी इथपर्यंत आलो, पण इथून पुढे काय माझं शरीर आता मला साथ देत नाही. मग महाराज स्वतःहून भगवान परमात्मा आले. धरी तिच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. महाराज भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याने त्यांचा लळा पाळावा. आणि कुर्मदासाला त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं मांडीवरती घेतलं. आणि कुर्मदासाला सांगितलं, कुर्मदासा ज्या करता तू माझ्यापर्यंत आला होतास, जी इच्छा तू मनामध्ये घेऊन आला होता, जी संकल्पना मनामध्ये घेऊन आला होतास, ते मी जाणलंय. आणि मग भगवान परमात्म्यानं कुर्मदासाला जे हात पाय नव्हते ते हात पाय भगवान परमात्म्यानं दिले. आणि कुर्मदासाला मोक्ष देऊन टाकला. विठ्ठल विठ्ठल.